जयतितेऽधिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतत्रहि जयतितेऽधिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतत्रहि दयितदृश्यतां कृष्णा दिक्षु तावकाः त्वयि धृता सवां कृष्णा त्वां विचिन्वते दयितदृश्यतां कृष्णा दिक्षु तावकाः त्वयि धृता सवां कृष्णा त्वां विचिन्वते शरदुदाशये कृष्णा साधु जातसल् सरसिजोदरा कृष्णा श्रीमुषादृश सुरतनाथ ते कृष्णा शुल्कदासिका वरद निघ्नतो कृष्णा नेह किं वद विषजलाभ्ययात् कृष्णा व्याळराक्षसात् वर्षमारुदात् कृष्णा वैद्युतानलात् विषमयात्मजा कृष्णा विश्वतो भयात् वृषभते वयं कृष्णा रक्षितामुः जयतितेऽधिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतत्रहि न खलु गोपिका कृष्णा नन्दनो भवान् अखिल देहिना कृष्णा अन्तरात्मदे विघ्न सात्वितो कृष्णा विश्वगुप्तये सख उदेवान् कृष्णा सात्वतां कुले विरचिताभयं कृष्णा विष्णुधूर्यते चरणमीयुषां कृष्णा संस्कृते भयात् करसरोरुहं कृष्णा कान्दकामदं शिरसि देहिन कृष्णा श्रीकरगृहम् प्रजजनार्तिहन् कृष्णा वीरयोषिता निजजनस्मयं कृष्णा ध्वंसनस्मिता भज सखे भवल् कृष्णा किङ्करीस्मनो जलरुहाननं कृष्णा चारुदर्शय जयतितेऽधिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतत्रहि प्रणतदेहिनां कृष्णा पापकर्शनं तृणचरानुगं कृष्णा श्रीनिकेतनं फणिफणार्पितं कृष्णा ते पदाम्बुजं कृणुकुचेषु न कृष्णा कृन्ति हृच्छयम् मधुरया गिरा कृष्णा वल्गुवाक्यया भूतमनोज्ञया कृष्णा पुष्करे क्षणा विधिङ्गरीरिमा कृष्णा वीरमुह्यति अतरसीधुना कृष्णा प्याययस्वन कथामृतं कृष्णा तप्तजीवनं कविभिरीडितं कृष्णा कल्मषापहं श्रवणमङ्गलं कृष्णा श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते कृष्णा भूरिता जना
विदितं प्रिय कृष्ण प्रेम वीक्षणं विहरणश्च ते कृष्ण ध्यानमङ्गलम् महसि संविरो कृष्ण या हृदि स्पृश कुहकनो मन कृष्ण क्षोभयन्दिः चलति यद्व्रजा कृष्णाचारयन् पशून् नलिन सुन्दरं कृष्णानाथ ते पदम् शिलतृणाङ्गुरै कृष्णासीततीतिन कलिलतां मन कृष्णाकान्त गच्छति दिनपरीक्षये कृष्णान्दीलकुन्दलैः वनरुहाननं कृष्णा बिभ्रदावृतं घनरजस्वलं कृष्णा दर्शयन्मुहुः मनसि न स्मरं कृष्णा वीरयच्छसि जयति देदिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतद्रही प्रणतकामदं कृष्ण पद्मजार्चितं धरणिमण्डनं कृष्ण ध्येयमापदे चरणपङ्कजं कृष्ण चन्दमञ्जते रमणनस्त्वनेषु कृष्णार्पयादिहन् सुरतवर्धनं कृष्णाशोकनाशनं स्वरितवेणुना कृष्णा सुष्ठुचुम्बितम् इतरराग विस्मारणं नृणां वितरवीरन कृष्णा तेतरामृतम् अटति यल्भवान् कृष्णा अन्निकाननं त्रुडिर्युगायते कृष्णा त्वामपश्यताम् कुटिलकुन्दलं कृष्ण श्रीमुखञ्जते जडवु दीक्षतां कृष्णा पक्ष्मकदृशाम् जयति देदिकं कृष्णा जन्मना व्रज श्रयत इन्दिरा कृष्णा शश्वतद्रही सुतान्वय कृष्णा भाद्रबान्धवान् अधिविलङ्घ्यते कृष्णान्द्यच्युतागताः यदि विदस्तवोल् कृष्णा गीतमोहिताः हितवयोषिता कृष्णा कस्य जेनिषि रहसि संविदं कृष्णा हृच्छयोदयं प्रहसिताननं कृष्णा प्रेम वीक्षणं बृहदुरश्रियो कृष्णा वीक्षधामते मुहुरतिस्पृहा कृष्णा मुह्यते मन ब्रजवनौकसां कृष्णा व्यक्तिरङ्गते व्रजनहन्द्र्यलं कृष्णा विश्वमङ्गलम् त्यजमनार्चन कृष्णा स्वल्स्पृहात्मनां स्वजनहृद्यजां कृष्णा यन्निषूदनम् यत्ते सुजातचरणाम्बुरुहं स्तनेषु
दर्शनैः प्रियदधीमहि कर्कशेषु तेनाडवीमडसि तद्वथनेन किं कूर्पादिभिर्भ्रमति धीर्भवदायुषां नः इति गोप्यः प्रगायन्त्यः प्रलबन्त्यश्च चित्रथा रुरुदुः सुस्वरं राजन् कृष्णदर्शनलालसाः तासामाविरभूश्चौरिः स्मयमानमुखाम्बुजः पीताम्बरधरस्रग्वी साक्षात् मन्मथः हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण राज की जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय। प्रणत कामदं पद्मजा अर्चितं धरणिमण्डनं ध्येयमापदि चरणपङ्कजं सन्ततं च ते रमणनस्तयं पर्षयादिहनम्। या श्लोकामध्ये शुकाचार्य महाराज सांगताय, हे भगवंता, तुझे चरण कमल शरणांगत भक्तांच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारे आहे। स्वतः लक्ष्मी त्याची सेवा करते, पृथ्वीचं तर हे भूषणच आहे। तू इथे आलायस, तुझे चरण कमल पृथ्वीला लागले, हे भूषणच आहे। संकटकाली फक्त त्याचं चिंतन करणं योग्य आहे। आपले ते परमकल्याण स्वरूप चरणकमल आमच्या हृदयावरती ठेवून आमच्या हृदयाची व्यथा दूर करावीस, अशी प्रार्थना त्या इथे करतायत। भगवंताच्या चरणकमलाचं महात्म्य इथे विदित केलेलं आहे। जे भक्त शरण येतात त्यांच्या सर्व इच्छा तू पूर्ण करतोस। मनुष्याचे 4 पुरुषार्थ मानलेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष। वास्तविक जीवनामध्ये मनुष्याचा पुरुषार्थ एकच समजला जातो, आणि तो म्हणजे सुख।
प्रत्येक जीवाला वाटतं मला फक्त सुख मिळावं. धन इच्छितो ते सुखासाठी, भोग इच्छितो तेही सुखासाठी, धर्म करतो तेही सुखासाठी, मोक्ष सुद्धा सुखाचीच इच्छा करत असतो. हे जर मिळालं नाही तर फार मोठा विक्षेप निर्माण होत असतो. अशांतता येते, जीव अस्वस्थ होतो. आणि चारीही पुरुषार्थ हे भगवंताच्या चरणकमलाशी स्थित आहे. वल्लभाचार्य असं मानतात की पाचवाही पुरुषार्थ आहे तो भगवंताकडून येतो आणि ते म्हणजे भगवत प्रेम. प्रेम हा पुरुषार्थ समजताय आणि हे प्रेम भगवंताच्या चरणकमलाशी आहे, नुसतं नाही. आणि म्हणूनच या संबंध श्लोकामध्ये प्रणत कामदम पद्मज अर्चितम, प्रत्येक गोष्टीमध्ये चरणकमलाशी ते आलेले. प्रणत कामदम, कामद म्हणजे पुरुषार्थ. तुला शरण आलेले जे आहेत त्यांना तू पुरुषार्थ प्राप्त करून देतोस, पण हे 5 पुरुषार्थ देतोस, हे त्यांना अभिप्रेत आहे. पद्मज अर्चितम, पायांची सेवा पूजन, चरणांची सेवा पूजन, हे सुद्धा कसं आहे तर पुरुषार्थ प्राप्त करून देणार आहे. असं पूजन घडलं पाहिजे. धरणी मंडनम, शांतम, प्रत्येक चरणामध्ये भगवंता शुकाचार्य महाराजांनी व्यासांनी याची रचना केलेली आहे. भगवत प्रेमी जे असतात, भगवंताच्या विषयी ज्याला निरपेक्ष प्रेम आहे, भगवंताविषयी निरपेक्ष प्रेम, ते काहीच इच्छा करत नाही. त्याच्या इच्छेतच सगळं आपलं असतं. संपत्ती सोहळा नावडे मनाला, कै एकादशी आषाढी आहे. तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला आवड नाहीच आहे संपत्तीनी सोहळाने. आता प्रश्न असा आहे, मिळू नाही का हो किंवा मिळवू नाही का? हे दोन्हीचंही उत्तर आहे असं काहीही नाही. आसक्ती नको आहे. आसक्ती नको आहे. आमचे एक शिक्षक होते, ठकार नावाचे शिक्षक होते. चांगलं 84-85 वयापर्यंत आयुष्य होतं. जुने भागवताला येणारे त्यांना ते आठवत असतील कदाचित, ते येऊन बसायचे कधी कधी. ते म्हणायचे,
देवानी किती द्यावं म्हणाले. म्हटलं काय झालं सर, रिटायर होताना मला जेवढा पगार नव्हता त्याच्या दुप्पट पेन्शन मिळते. आणि आमच्या बरोबरीचे जे पेन्शनर आहेत ते म्हणतात अजून पेन्शन कशी वाढेल. कशासाठी पाहिजे म्हणाले, बुद्धी पाहण्याची. मिळून नाही असन, मिळवूच नाहीये असन. याचना करण्यापेक्षा जे हक्काने आपल्याला मिळत आहे ते घ्यावं, पण आसक्ती नको. अधिक हवंय, अधिक हवंय, अधिक हवंय. भगवत प्रेम हाच खरा पुरुषार्थ आहे. म्हणून रामरक्षेत म्हटलंच जातं ना, अपादहंतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. म्हणजे काय म्हटलंय तिथे, संकटांना नष्ट करणारं संपूर्ण संपत्ती सर्व पुरुषार्थाचे दाता लोकाभिराम श्रीरामच आहे. त्यांना आम्ही वारंवार नमस्कार करतो. कशी प्रार्थना सुद्धा आहे बघा. इकडे आपलं लक्ष जात नाही. म्हणतो आम्ही मनावरती असा संस्कार झाला पाहिजे की त्यातनं आम्ही विरक्त गट झालं पाहिजे. रमण नसतेनम आध्यानम. आध्यानम जे स्थूल देहाची व्याधी, सूक्ष्म देहाच्या ठिकाणी मन आहे ते आधी आहे. भय शोक हे सगळं त्या ठिकाणी या शरीराला आहे. आणि निरुपाधिक स्वरूप जे आहे ते त्या चरण कमलात आहे. म्हणून आधिहानम जे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्या सगळ्यातनं आम्हाला निरुपाधिक स्थितीमध्ये घेऊन जा. अधिहानम म्हणजे मनाची चिंता भय शोक दूर करणारे हे प्रभू आपणच आहात. जोपर्यंत भगवंताशी प्रेम होत नाही तोपर्यंत दुःखातनं सुटका होत नाही. आणि दुःखातनं सुटका होण्यासाठी दुःख आली पाहिजे. आपल्याला दुःख नको आहे. सामान्य जीवाला दुःख अजिबात नको आहे, अजिबात नको आहे. आणि ते नुसतं नको आहे. थोडं डोकं दुखायला लागलं तरी ते नको वाटतं. जीव संसारात आला की हात जोडून भगवंतासमोर उभा राहील. पण असं म्हणत नाही, हे प्रभू या संसारामध्ये मी आलोय खरा, पण मला त्यातच तू अडकवून ठेवू नकोस. त्यातून तुझ्याकडे येण्यासाठी मार्ग मोकळा कर. तुझ्या चरणाशी राहू दे. आधी हंत एवढ्या शब्दाच्या पाठीमागे किती अर्थ भरला आहे सांगायचं मला. आम्ही तुझ्या चरणाशी आहोत. दयामय भगवंताचे डोळे भरून येतात. जीवाच्या ठिकाणी प्रारब्धाचं दुःख मिसळलेलं असतं.
हे तो विसरतो. आणि मग काय होतं, प्रारब्धाचं दुःखाकडेच लक्ष लागतं आणि ते देवानी मला दिलंय असं समजतो. दुःख मला देवानी दिलं. देव कशाला देतोय दुःख? काही देत नाही. आणि आनंद देतो तेव्हा म्हणता का त्याच्यामुळे मला आनंद मिळालाय? त्याच्यामुळे नाही, तो माझ्यामुळे. माझे कष्ट, माझं प्रारब्ध. पण दुःख प्रारब्धाने आले अशी जाणीव होत नाही. प्रत्येक पदार्थावरती सांसारिक जीव अतृप्त असतो. म्हणून भगवंत एका वेळेला म्हणाले, बाळा, जोपर्यंत माझ्याजवळ येणार नाहीस तोपर्यंत कुठेही जा, कोणाकडेही जा, सुखी होऊ शकणार नाही. कोणतीही उपलब्धी तुला तृप्तता देणार नाही. हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. तेव्हा एक नक्कीच आहे, कोणत्याही पदार्थाचं सुख आणि दुःख सदैव राहत नाही. आणि म्हणूनच सुख किंवा दुःख हे मनाच्या ठिकाणी राहतं. मान अपमान, लाभ हानी, संयोग वियोग हे सगळ्याचा अनुभव मन घेत असतं. पण भगवंत जेव्हा त्याचा अनुभव घेतो तेव्हा दुःख संपून जातं. आज मीराबाईच्या ठिकाणी कन्हैयाला नैवेद्याला विषाचा प्याला दिलेला आहे ठाकूरांनी. तो भगवंताला समर्पण केला. भगवंताचा त्याला स्पर्श आहे. जे काही त्याला दिलेलं आहे तेच मी घेणार. म्हणून मीराबाईंनी सुद्धा घेतलं. जसं विष या शरीरावर चढायला लागलं तशी मूर्तीला सुद्धा चढू लागलं. दुःख भगवंत घेतो, असं घेतो, असं घेतो. पण आम्हाला तो दोमच नसतो. सामान्य जीवाला सगळे तुम्ही आम्ही एकाच बोटीत आहोत. दोमच नसतो. सगळं तो करतो. दयामय डोळे असतात त्याचे. अध्यानं याचा अर्थ असा आहे, सर्व ठिकाणी सर्व प्राणीमात्रांची पीडा तो दूर करणारा एकच परमात्मा आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंत आहेत. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे षडगुण वसती देते ते मानिजे भगवंत माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पण चरण कमलांच्या हितलं ऐश्वर्य वेगळं आहे, षडैश्वर्य आहे. आणि ते असं आहे, ते सगळं षडैश्वर्य या श्लोकात आणलंय. म्हणून मी आपल्या पुढे फोड करतोय. खरंय संपणं अवघड आहे. पण काय करू आता, जितकं होईल तेवढंच घेणार. ओढाताण मला नाही होत आहे करायला. ओढाताण करायला लागलं ना की भगवंताशी प्रतारणा केल्यासारखं व्हायला लागतं की अरे काय तुला मी तोडून टाकतोय, एवढंच सांगतो तेवढंच बोलतो, तेवढंच बोलतो. तसं नको होत. चरण कमलामध्ये षडैश्वर्य आहे. आणि षडैश्वर्य कोणतं आहे? प्रणत कामदम, सर्व कामना देणारा, कामपूर्ती करणारा असा हा परमात्मा आहे. दुसरा आहे पद्मजा अर्चितम,
महात्म्यशाली आहे, त्याचं महात्म्य वेगळं आहे, तो महात्म्य देणार आहे. धरणी मंडनम, धरणी मंडनम म्हणजे हा सौंदर्यवान आहे, त्याचे चरणकमल कोमल आहे, हा सौंदर्यवान आहे. ध्येयमापदीम, ध्येयमापदीम इथे त्याचं ऐश्वर्य वेगळं आहे. हा तो ऐश्वर्य संपन्न आहे. शांतम, मोक्षदायक, शांतम चरण त्याचे आहेत म्हणजे मोक्षदायक आहे. अधिआनंदम, चिंतानाशक आहे, दुःख हरक आहे. चरणांचं हे ऐश्वर्य आहे. प्रणत कामदम, भगवंताचे चरण मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण करणारे आहेत. भगवंताला विचारलं सर्व कर्म तू करणारा आहेस तर मग सगळं विश्व आनंदी का राहत नाही? तेव्हा देवाने सांगितलं मी चिंता मुक्त करतो, याचाच अर्थ असा आहे मी भयमुक्त करतो. घाबरू नकोस. म्हणून पांडुरंगाचे चरण कमल आहेतच, पण कमरेवरती हात आहे. तो बोलावून सांगतोय, अरे बाबांनो, वाटप आहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. तो भेटण्याच्या आवडीने उभा आहे. घाबरू नका, माझ्याकडे या, माझ्या इथे या. हा भवसागर किती आहे? कमरे इतकाच हा भाव आहे. कमरेवर हात आहे ठेवून तो बोलवतोय आणि तो सांगतोय, तो तिथे अर्थ प्रणद कामदम. निर्भय करतो. येऊ देत ना संकट, काय बिघडलं? आपल्या दैवाचीच आहेत, आपल्या प्रारब्धाचीच आहे. लांब नका जाऊ. दुसरा अर्थ त्याच्यातलाच पुन्हा असा आहे की तो निष्काम बनवतो. जीवाला निष्काम बनवून टाकतो. भगवंताच्या चरणांचा आश्रय मिळाल्याशिवाय निष्कामता येत नाही. कारण कामनांचा नाश करण्याचं सामर्थ्य केवळ त्याच्याकडे. गोपींनी उद्धवाला म्हटलं, प्रेमाचा त्याग करून आकाशाशी प्रेम करा असं भगवंत म्हणत असशील तर आकाश एकांकी वाटेल. आकाश एकांकी वाटेल आम्हाला. आणि म्हणूनच तुझ्यापासूनच कल्पवृक्ष, चिंतामणी, कामधेनू हेही निर्माण झाले. अशा प्रकाराने त्यांनी सगळ्यांना दिलेलं आहे. बघा भगवंताकडे कशी समान दृष्टी आहे. आता युद्ध निश्चित झालं. नातं दोघांशी आहे भगवंताचं. दुर्योधनाशी पण आहे आणि अर्जुनाशी पण आहे. अर्जुनाला तर आपली बहीणच दिली आहे. आपल्या मुलाची, नातवाची पत्नी
ही दुर्योधनाचीच मुलगी आहे लक्ष्मणा, म्हणजे तोही नातेवाईकच झाला. दोघही हक्कानी आलेले देवाकडे, या युद्धात मदत कर आम्हाला. कुठे थांबले दोघ जण? प्रणद कामदा, पायाशी बसलेला अर्जुन आहे. मस्तकाशी बसलेला दुर्योधन. अर्जुनाकडे लक्ष गेलं पहिल्यांदा डोळे उघडल्याबरोबर. तुला काय पाहिजे, का आलास? दुर्योधन म्हणाला मी आधी आलोय. बर तू आधी आलास तर तू सांग तुला काय हवंय, कारण त्याला भीती होती आणि जर काही मागितलं तर आपल्याला मिळणार नाही, आपल्याला पाहिजे ते जरा म्हणाले. पहिली गोष्ट सांगतो, युद्धात दोघांनाही मी सांगतो, मी युद्धात शस्त्र हातात धरणार नाही, मी नुसता असेल आणि माझा 18 उक्षण्य सैन्य एका बाजूला असेल. तुला काय पाहिजे? अर्जुनाची छाती धडकायला लागली, आता काय करावं? पण प्रणद कामदम, चरणकमल भगवंताच्या चरणकमल अर्जुनाच्या हातात आहेत ना, तो पायाशी आहे. दुर्योधन म्हणाला 18 उक्षण्य सैन्य मला हवंय. अर्जुन म्हणाला बरं झालं. प्रणद कामदा कसं असतं ते सांगितलं. आपल्या बारीक बारीक गोष्टी असतात हो, पण आपण व्यावहारिक गोष्टीतल्या बारीक बारीक गोष्टीमध्ये रमून जातो. पण आपल्याला जेव्हा तो छोट्या आध्यात्मिक गोष्टीचाही आनंद देतो तिथे त्याचं लक्षच लागत नाही. किती आनंद देतो तो. माहिती म्हणून सांगतो, व्यक्ती सोडा, त्यातली व्यक्ती काही महत्वाची नाही. नरसिंह सरस्वती आळंदी यांचा उत्सव. आणि आमचं मंदिरातलं प्रवचन. म्हटलं आता प्रवचनाला दांडी नको द्यायला, प्रवचन होऊ दे. गाडी तिथेच बोलवली, घरी बोलवले, घरनं तिथे के प्रवचन करून मग आळंदीला जायचं. आणि येताना माझ्या लक्षात असं आलं, स्वामींसाठी धोतर, उपर्ण, दक्षिणा, नारळ सगळं काढून ठेवलं आणि मी विसरून गेलो, पूर्ण विसरलो. निघण्याच्या घाईमध्ये तसाच आलो. आमचे अवचट ड्रायव्हर होते, त्यांना म्हटलं बघा, तर म्हणाला सर मी जाऊन येऊ का? अरे म्हटलं थोडं जवळ आहे का, इकडे आता आपल्याला आळंदीला पोचलं पाहिजे, तिथे पूजेची वेळ गाठली पाहिजे, संस्थांच्या वतीने पूजा, मी आपलं माझ्याकडनं घेऊन जावं. म्हटलं आपण आपल्याकडली थोडी सेवा ठेवा, देवाने सेवेची संधी दिली, थोडं तुळशीपत्र आपलंय. हे येताना त्याला मी म्हटलं, आणि मी गाडीमध्ये प्रवचन नरसिंह मंदिरातलं उरकून गाडीमध्ये बसायला लागलो, तेवढ्यात एक जण धावत आले. थांबा म्हणाले जरा. डिकीतनं एक पिशवी काढली, अहो तुम्हाला बरेच दिवस झाले द्यायची होती, तर ही तुम्ही पिशवी तुमच्याकडे आत्ता ठेवून घ्या, बरं झालं आज तरी तुमची गाठ पडली. कारण त्या आळंदीच्या याच्यामध्ये ना कोलांट्या उड्या फारच व्हायला लागलेल्या, कुठलीच गोष्ट साधत नाही असं होतं. अहो कशाला आत्ता म्हटलं, नाही नाही राहू देत, अहो मला बरेच दिवस झाले मनात होतं द्यायचं आहे आणि ते मी आत्ता तुम्हाला देतो. ते दिलं, आमची गाडी सुरू झाली. म्हटलं दिलं तरी काय बघावं, तर ते तसंच्या तसं धोतर, उपर्ण, नारळ, दक्षिणेचं पाकिट सगळं तसं.
आता हे कुठून आलं? मी तसंच तसं पाकिट काही उघडून पाहिलं नाही मी, कारण म्हटलं देवाचंच आहे, देवानी दिलेलं आहे, देवानी माझ्या मनातली इच्छा पुरी केली. ही आपल्याला लक्षात येत नाही की अरे ही किती तो पुरी करतोय, की त्याच्या सेवेबद्दलचा विषय येतोय तसं तो पुरं करून घेतोय. ह्याला उत्तर कुठलं द्यायचं? प्रणद कामदा, तू कसा आहेस? तू असा आहेस. तू त्या ठिकाणी भक्तांच्या इच्छा अशा पुऱ्या तू करत असतोस, पण सगळ्यांचं करतो, पण सगळ्यांचं लक्ष तिकडे जातच असं नाही. म्हणून मी एक छोटीशी गोष्ट कवींना सांगितलं की इकडे लक्ष द्या, नको जे नाही ते नाहीच आहे, आपलं ते आपलं, एक जाणार ते जाणारच आहे, त्याची चिंता कशाला करता? हा भाग त्यामध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं प्रणद कामदाहा, अशा स्वरूपाचा हा परमात्मा आहे. पुढे तो ध्येयमापदी, संकट काळामध्ये प्राण्यांचं ध्येय म्हणजे संकटनाश हे होत असतं. हे करणारा तू आहेस. खरोखर जर तुम्ही तो प्रयत्न केलात तर त्याप्रमाणे होतो अनुभव. एक मिनिटच ध्यान खरं लागत असतं. आम्ही तासभर बसलो, अर्धा तास बसलो, पाऊण तास बसलो, नाही काय केलं, एक मिनिटच आहे ध्यान. पण विश्व सामावलेलं आहे त्या आनंदामध्ये, विश्वानंद आहे. भगवंताचे चरण कमल कसे कोमल आहे. व्रज अंकुश शंख ध्वज कमळ इत्यादी रेषा आहेत. बोटांची नख वर आलेली आहेत, सुडवलंय, त्यामध्ये स्निग्धता. किती बारीक बारीक तुम्ही बघू शकाल त्याच्या चरणांकडे. त्यावेळी तुमच्या स्त्री चित्तामध्ये काही दुःख होतं का? संसारिक वियोग, संयोग, दुःख आणि आनंद देईल. पण एकदा का चरण कमलांच्या ठिकाणी तुम्ही तादात्म्य झालात तर सुखही निघून जातं आणि दुःखही निघून जातं. जेव्हा तुम्हाला आपण कुठे आहोत हा अभिमान असेल, तेव्हा तुम्ही आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्याकडे पाहावं, अभिमान शिथिल होतो. सर्व लोक महेश्वर भगवंताकडे पाहू लागला तर अभिमान टिकून राहणार नाही. अनंत करुणा भगवंताकडे पाहाल तर सर्व प्रकारच्या दुःखांचा नाश होतो. वनामध्ये आहे पांडव. आता वनामध्ये जरी असले तरी राजाच आहे ना, आणि धर्मनिष्ठ आहे. ऋषी मंडळी ही सगळी जण त्याचा अनुभव घेत आहेत. देवाला काळजी आहे की हा वनामध्ये ही द्रौपदी काय करेल? येणाऱ्या भेटायला लोकांना रिक्त असताना तर पाठवता येत नाही. राजधर्म आहे, कुटुंबाचा धर्म आहे. कशी व्यवस्था करेल? सूर्याची उपासना करणारा धर्मराज आहे. सूर्यालाच काळजी वाटली. आणि सूर्याने अक्षय पात्र त्याला दिलेलं आहे आणि सांगितलं ज्याची इच्छा कराल तो पदार्थ या अक्षय पात्रातनं येईल, तो तुम्ही घ्या.
पण एकदा का द्रौपदीचं जेवण झालं की त्या दिवसाची त्या पात्रातली निर्मिती संपली. काळजी भगवंतानी भक्ताची काळजी कशी केली. देवा आम्ही काय करायचं बर, कुठून जमवणार, अन्न कुठून आणणार, पदार्थ कुठून आणणार, किती देवानी काळजी घेतली. अशा प्रकाराने जे केलं जातं ते ध्यान महादी. अभ्यास करायला लागलं तर हे होतं. आता लोक म्हणतील आम्ही रोज करतो ध्यान. कोणाचं करतात कोणास ठाऊक, तरी आम्हाला अनुभव येत नाही. मग हे तुम्ही सांगता ते सगळं खोटं आहे. बरोबर आहे, असणारच आहे. कारण जेव्हा आम्ही बघायला लागतो तेव्हा आमची प्रारब्धाची सुद्धा अनुकूलता लागते. लक्षात ठेवा, प्रारब्ध करून देत नाही, पण त्याला धुडकारून करणं चालवणार नाहीच आहे. सगळंच उभं राहतं. सगळं मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, पंढरीची वाट अशीच आहे. पण चालून देणार नाही, होणार नाही म्हणून तुम्ही तसंच बसलात तर तसेच बसणार. तो चालविताय, तो करविताय, देवा तुझ्या चरणाशी आहे. आता कसं चालवायचंय ते तू चालव. बघा तुम्ही चालता का नाही. गती मंदावेल ना, पण तुम्हाला तो चालविसे हाती धरून या हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हा अनुभव आहे. आणि म्हणूनच तो त्या ठिकाणी सगळं विसरायला लावतो. अभिमान शून्य अवस्था येते आणि करुणालयाचा अनुभव येतो. सर्व दुःखाचा नाश होतो. तो शांत आहे, अविनाश कल्याण करणार आहे. असे त्याचे हे चरण आहे. त्याचे चरण गरुड ध्वज म्हणून त्याला भगवंताला म्हटलेलं आहे. त्याच्या चरणाशी मोक्षही आहे आणि आश्रय पण आहे. जे भजन करत नाहीत, काहीच बघत नाहीत, त्यांच्या मनात अशी शंका येऊ शकते काय केवळ ध्यानाने होऊ शकतं. ध्यानाने सर्व शक्ती एकत्र येतात. दृश्य अदृश्य, दृष्टादृष्ट विजय होवावे जी. धर्माचं फळ केवळ दृश्य नसतं, अदृष्टही असतं. आणि धर्माचं फळ हे पैसा देणं हे अजिबात नसतं. धर्माचं फळ हे अदृष्ट असतं. आणि म्हणूनच त्यांच्या ठिकाणी भगवंत लौकिक कामनापूर्ती तर त्यांची होतच नाही. भगवंताचं प्रेमही त्यांच्यापासून दूर जातं. आणि म्हणून भगवंताविषयी सदा प्रेम हे हृदयामध्ये राहता आलं पाहिजे. शक्तिशाली आहे आणि म्हणून त्याच्याशी नातं जुळवावं. स्वामी, मित्र, पुत्र, पती, सारथी, सेवक, द्वारपाल सुद्धा व्हावं. लहान बालकाप्रमाणे त्याचं पालन करता व्हावं. दत्त महाराज कवीश्वरांच्या घरात दत्तात्रयांचा अनुग्रह, खुद्द दत्तात्रयांचा. त्यांच्या पूर्वजांना सांगितलं दत्तू बाळाची सेवा करा, अपत्य नव्हतं. मूर्त दिली एका अतिथीने आणून. ज्याप्रमाणे आपण बाळाला उठवतो,
नाहू माखू घालतो, सकाळची न्याहारी करतो, दुपारचं जेवण, पुन्हा संध्याकाळी त्याची आरती, त्याला नैवेद्य, पुन्हा रात्री उपहार. हे सगळं आज नीतीपर्यंत 4थी पिढी सुद्धा करते, 5वी पिढी. दत्तू बाळ म्हणून त्या मूर्तीचं नाव. आणि तिथे त्याचा अनुभव येतो. आणि यासाठी ही तादात्म्यता आहे, अद्भुत गोष्ट आहे. आणि म्हणून कुटुंबामध्ये, व्यापारामध्ये, घरामध्ये, पदामध्ये, अधिकारामध्ये सर्वत्र पाहत असताना भगवंताचं चिंतन ठेवावं. भगवंता संसाराचे प्रेम ठेवलं तर संसाराचं प्रेम हे आपल्याला आपल्या प्रारब्धानुसारच येत असतं. मग भगवंत निष्ठुर सुद्धा त्या ठिकाणी होतात. जगन्नाथाच्या मूर्तीपुरीला जर पाहिलं तर तो लाकडाच्या आहेत कोणी म्हणतं. गोपींच्या मनामध्ये भाव येतो, श्रीकृष्ण खरा निष्ठुर आहे. दुःख देण्यासाठी तो वनामध्ये लपून बसलेला आहे आणि आनंददायक नाहीये. मनाला दुःख असेल तर तो प्रगट होत नाही, होत असताना सुद्धा. कारण त्या मूर्ती बघत असताना त्या काष्ठाच्या आहेत ही भावना झाली तर त्यापेक्षा निष्ठुरता कोणतीही नाही. मग भगवंतही निष्ठुर आहे, ते कशाला प्रगट होऊन सांगताय. त्याचा कोमलपणा जाणवला पाहिजे. आणि म्हणूनच त्याचं नाव त्यावेळेला रमण असं होतं. निष्ठुरता तो त्या ठिकाणी धारणा करतो. त्याची ती क्रीडा आहे. तेव्हा गोपी म्हणाल्या, हे रमणा तू प्रगट हो. कृष्ण भगवंत म्हणतायत माझ्या प्रगट होण्याने काय होणार आहे. मग माझ्या प्रगट होण्याने काय होणार आहे असं काही वाटायचं कारण नाहीये. तू आधी अनंत आहेस. चिंता शोक भयाचा नाश करणारा आहेस ना. मग निरुपाधिक हो. आमच्या मनाची अवस्था दूर कर, व्यथा दूर कर. देव विचारतायत मला येऊन करावं काय लागेल. तुमच्या मनाची व्यथा दूर करायची ना, ठीक आहे, पण मी येऊन काय करायचं तिथे. गोपी म्हणाल्या चरण पंकजम न श्वेत पर्यय. आम्ही असं ऐकलेलं आहे की चरणकमलांचं ध्यान केल्यावरती तू त्यांच्या हृदयामध्ये येतोस. चरणकमलांच्या ठिकाणी मनाचं भय शोक दुःख दूर होतं. तेव्हा तुझे चरणकमल आमच्या हृदयातच ठेवून दे. आम्हाला कल्पना नकोय, आम्हाला आश्वासन नकोय, आम्हाला अनुभूती हवी आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणणं, तत्वाचा अनुभव येणं,
देह मानून घराचं काम करायचं, मग साधनेमध्ये त्याचा अनुभव कधी यायचा? देहाची सजावट, सौंदर्य, यशाचं ध्यान देहापासून त्याला वर घेतलं जातं. मग सांगा आता कुठे चरणकमल ठेवू? आमच्या हृदयावरती ठेव. ज्ञानी अज्ञानी, योगी भोगी, आसक्त विरक्त सर्वांच्या हृदयाची भावना आहे. कोणाच्या हृदयात त्याचा उदय होईल, कसा होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणूनच भगवंत त्या ठिकाणी करुण रूपाने पाहतात. वास्तविक संसारामध्ये बंधन पुष्कळ आहे. प्रेमाच्या दोरीचं बंधन मात्र अद्भुत आहे. लाकूड कठीण असतं. सामान्य माणसाला तोडायचं म्हटलं तरी हत्यारं लागतात, पण भ्रमर मात्र सुंदरपैकी पोखरून काढतो. तसं या संसारामध्ये भ्रमर बनलं पाहिजे. सगळंच कठीण आहे, नुसतं नाही आहे, सगळंच कठीण आहे. परंतु विषय परिवर्तनशील आहेत, पण ईश्वराचा रस एकच आहे. ईश्वर आपल्या आत्म्याशी एक आहे. आपल्याला काही अरुचिकर नाही, रुची विटण्याची शक्यता नाही. इंद्रियांनी ईश्वर भोगला जात नाही. जागृती स्वप्न अवस्थेमध्ये, सुषुप्तीमध्ये त्याचा वियोग होत नाही. म्हणून एका महात्म्याने एकाला विचारलं, प्रेम कसं असतं? जसं आपण आपल्यावरती प्रेम करतो तसं प्रेम भगवंतावरती करा. आपण आपल्यावरती प्रेम करतो तसं करा. संसारिक सर्व वस्तू संबंध आपल्याविषयी प्रिय असतात. आपण आपल्याला परमेश्वराशी एक करायचं आहे. विषय एक, तो त्याचा झाला नारायण. तुकाराम महाराज सांगतात, जर काही असेल तर ते प्रत्येक ठिकाणी त्या दृष्टीने ते पाहतात. परमात्मा यावा, परमात्म्याचा परखेपणा जावा, त्यातच आपलेपणा व्हावा. हे प्रेम, ही प्रीती एकभावी आहे. आपली सगळी भावभावना या परमेश्वराच्या चरणाशी विलीन करावी. अशा प्रकाराने हे सगळं स्वरूप पाहता येतं. तसंच तू जर पाहिलं तर धरणी मंडन आहे असं म्हटलेलं आहे. धरणी मंडन म्हणजे काय? या धरणीचं तू वैभव आहेस. कारण गोलोकाला माहिती नाही, पण या भूलोकाला मात्र तुझे चरण लागलेले आहेत. म्हणून ही धरणी शृंगारीत झालेली आहे. असं वैभव आहे. धरेचे शृंगार हे आहेत. तुझे चरण ही आभूषण या पृथ्वी मातेची ठरलेली आहेत. तर आमचं हृदय इतकं निष्ठुर आहे, तर तुझे चरण कमल आमच्याशी ठेव. असं आहे. गंगेचा कालवा काढायचा असेल तर 2 कार्य करावी लागतात.
एक म्हणजे गंगाचा प्रवाह बंद करावा लागतो, दुसरं कालवा खोदून तयार करावा लागतो आधी. अशा प्रकाराने भगवंताकडे मन लावायचं असेल तर संसाराकडे जाणाऱ्या सगळ्या वृत्ती ह्या थांबवता आल्या पाहिजे. दोन कार्याची प्रवाह थांबला पाहिजे. त्याला बांध घातला की ईश्वराकडे नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तो दुसरा कॅनॉल आहे, कालवा आहे. गोपींच्या हृदयस्थ स्थितीत भगवंत म्हणाले, तुम्ही अधरामृत मागता, सुरतवर्धन म्हणता, वेणूसारख्या बासरीलाही भरपूर काही तुम्ही देता. या वेणूला म्हणून विचारलं गेलेलं आहे या गोपींनी, कोणतं कार्य तुझ्या जीवनात असं घडलं की अधरामृत तुलाच फक्त मिळावं, आम्हाला मिळत नाही. ते म्हणाली, मी काही केलंच नाही. खूप विचारलं, तेव्हा शेवटी सांगितलं, मी अगदी सरळ आहे, माझ्यामध्ये गाठ नाही. 6 छिद्र आहेत मला, षडविकार आहेत, त्याच्यातनं निघून गेले. एकच वरती छिद्र आहे, ज्याचा जसा भाव आहे तसे ध्वनी बाहेर पडतो. आणि महत्वाची गोष्ट सांगितली, पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी या तिथीला जर मला वेळूच्या वनातनं बाजूला काढलं तर माझ्यातनं स्वर बाहेर पडत नाही. का तर त्या तिथीमध्ये मी भरलेला आहे. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी. तर ह्या वेणूचं वैभव आहे म्हणाले. तिचं वैराग्य कुठून आलं? तिचं हृदय मोकळं झालंय म्हणाले. निष्काम अनुष्ठान करून वैराग्य प्राप्त करून घ्यावं, हे भगवंताची सूचना. सकाम अनुष्ठानी धन मद पद यश मिळतं, पण निष्काम अनुष्ठानामुळे वैराग्य येतं, बाळगायचं नाही. येतं, आपोआप येतं. काही वेळेला विचारतात मंडळी, क्या आता आम्हाला काही नकोसं वाटतं, चांगलं का वाईट? सांगणं उत्तर अवघड असतं. साधनेतनं हळूहळू आता अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानानं ब्रह्म तत्वमसी बोध झाला की साधनं सगळी गळायला लागतात. पण विचारावंसं वाटत नाही, माझं काय चुकलंय, मला नको वाटतंय, हे विचारायची इच्छा होत नाही. तर तिथे शारीरिक दोष आहे, नक्की ओळखा. कारण असं आहे की डॉक्टरांकडे गेलात की पहिलं विचारतात ना, खाण्याची काही इच्छा होतीये का? आपण सांगतो नाही, म्हणजे मग काहीतरी शरीरात बदल आहे. पण काहीही नसलं तरी चालू शकतं, त्याच्यावर राहू शकतो जीव, हे डॉक्टरांनाही मान्य नाही होणार. आणि आपणही आपल्याकडे विचार करायला लागलं तर तो भगवंत भरण पोषण करतो ही धारणा होणार नाही. आणि म्हणूनच प्रेमामध्ये 4 गोष्टी निश्चित आहेत.
ऐश्वर्य हे भगवंताचं आहे. आणि म्हणून पुढल्या श्लोकामध्ये गोपी असं सांगतात, सुरतवर्धनम लोकनाशनम स्वरित वेणूनां सृष्टिचुंबितम इतर राग विस्मरणम नृणावितरणम वीर नर नस्ते अधरामृतम. गोपी म्हणतायत, हे भगवंता, तुझं अधरामृत जे आहे ते प्रेम वाढवणार आहे. सगळा शोक जीवनातला नष्ट करणार आहे. गाणारी बासरी ही चांगल्या तऱ्हेने त्याचा आस्वाद घेत आहे. त्यांनी एक वेळ पान केलं की त्यांना पुन्हा प्रपंचिक विषयाची आठवण होत नाही. हे वीरा, आपलं अधरामृत आम्हाला द्या. इथे भगवंताला सुरत वर्धन असं विशेषण दिलंय. सुरत वर्धन म्हणजे काय? सुरत याचा अर्थ आहे प्रेम. दुसरा अर्थ आहे सुख, सुखदाता. तुझं स्मरण केल्यावरती तू सुखदाता आहेस याचा अनुभव येतो. धर्म आहे हे सांगितलंय. महत्वाची गोष्ट, अर्थ आपल्याला भय देतो, चिंता देतो, पण हे मात्र निर्भय करतं, चिंता विरहित करतं. म्हणून त्या म्हणतायत सुरतवर्धनम शोकनाशनम. अर्थ तिथे तो आहे. शोकनाश हे श्रुतीनी म्हटलेलं आहे. तर ती शोक आत्मवित. ज्ञानी शोकाला पार करून जातो. अधरामृतामध्ये ज्ञान सांगितलंय. एखाद वेळेला दुःखामध्ये चूक होते, पण भगवंताला स्मरण झाल्याबरोबर चूक झाल्यावर समजल्यावर ती संपूनही जाते. म्हणून यामध्ये त्यांनी प्रेमाच्या 4 गोष्टी सांगितल्या या श्लोकात. एक म्हणजे प्रेम निरंतर राहावं भगवंताचं. मी करतोय नाही, त्याचं प्रेम आपल्यावरती निरंतर राहावं याची जाणीव व्हावी. कोण्या अन्य ठिकाणी आमचं प्रेम जडू नये. एका ठिकाणी भगवंताच्या ठिकाणीच राहावं. झालेल्या दुःखाचं, काळाचं विस्मरण घडून चिंतामुक्त कर. प्रेमाने या व्हावं. प्रेमामध्ये सुगमता असावी. चित्ताला रुक्षता येत नाही. भगवंत म्हणाले, ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, वेणूना सृष्टा चुंबितम, ते सगळं आहे ना इच्छा. मग याला औषध काय म्हणाले? देवच विचारतो. याला औषध काय? अधरामृतम. अधरामृतम धरामृतम न भवति इति अधरामृतम. जे धरेने अमृत नाही, धरेचे अमृत नाही, हे अलौकिक अमृत आहे. अधरम निचतम अमृतम यस्यात न अधमृता.
अमृत ज्याच्या खाली फिके आहे ते अधरामृत आहे. ते कशातही बंद करता येत नाही. तात्काळ सेवन करावं जातं तेच त्या ठिकाणी अधरामृत आहे. असं आहे. या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी जीवाच्या ठिकाणी काय घडलं तर होईल याचा विचार आपण करू. चित्ताची स्निग्धता, लाज, निंद्य भावना, उच्च कुळाचा अभिमान, उत्तमशील आचरणाचा अभिमान, जातीचा अभिमान, हे 8 पाश तुटले पाहिजे तर अधरामृताची अनुभूती आहे. हे 5 आहे. भगवंताच्या सेवेमध्ये सगळ्याचं विस्मरण झालं पाहिजे. म्हणून चैतन्य प्रभूंच्या संप्रदायामध्ये नाच गाण्याला महत्व आहे. सगळ्याला विसरून तुम्ही त्या भगवंताच्या नामाने नाचा. सगळं विस्मरण. गोपींनी या सगळ्याचा त्याग केला. त्यांना आता घृणाही वाटत नाही, शंकाही वाटत नाही, भयही नाही. लोक निंदा होईल याची त्यांना चिंताही नाही. त्यांना चिंता एकच आहे, आत्ता कृष्ण दृश्य झाले म्हणजे आमच्यामध्ये काय दोष आहे हे आम्हाला कळावं. म्हणून वीर नसते अधरामृतम, वीरम म्हटलेलं आहे त्याला. गोपींच्या प्रेमामध्ये बल आहे. ज्याच्याशी प्रेम केलं जातं त्याला विषय म्हणतात, परंतु ज्याच्याशी प्रेम केलं जातं तो कोण आहे हे पाहायचं आहे. मनुष्य आहे, पशु आहे, देवता आहे, भूत आहे, प्रेत आहे, कोण आहे. तुम्हाला वासनेचा दास बनवणार नाही इतकं ते शुद्ध असलं पाहिजे. वासना नकोय. निरपेक्षता हवी आहे. आणि म्हणूनच बंधनामध्ये टाकणार नाहीये. गोपी उच्च भावस्थितीत आहेत, सकाम आहेत. गोप्य कामात भयात कंसात द्वेषात चौद्य दयो नृपः, हे शुकाचार्य महाराज सांगतायत. गोपींमध्ये कामना नाही, शुद्ध प्रेमिका आहेत. सुरतवर्धन हे प्रेम आहे. प्रेम हे उधारीचा आनंद आणि शांतानंद देत नाही. त्याच्या ज्ञानात आनंद आहे आणि तो त्या ठिकाणी शांतता घेऊनच येतो. भोगानंद नाही, उदारीचा आनंद आहे. वासनेचा वेग जसं विषयाचा संयोग असल्यामुळे तो पतनाकडे घेऊन जातो, त्याप्रमाणे विषयानंद कल्पित असतो. वास्तविक प्रेम हे गुण पाहून येत नाही. यामध्ये काही कामना, काही स्वार्थपूर्तता नसते. फक्त प्रेम असतं, ते प्रतिक्षण वाढत असतं आणि जे वाढणार असतं तेच खरं प्रेम असतं. आतापर्यंत वाटत होतो पण आता काहीच वाटत नाही. घरोघरी हीच
आहे ना. कोणाच्याही बाबतीत असो, स्त्री असो पुरुष असो, भगवंताविषयी हे होत नाही. प्रेमानंदाची वृद्धी त्यामध्ये आहे, शोकनाशनम आहे. वास्तविक एकच आहे, समर्थांनीही त्याला सांगितलं. भगवंताच्या सख्यासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी. शेवटच्या भागामध्ये समर्थ सांगतात तेच गोपींचा भाव आहे ना. जीवलगांच्या तुटी ठेवल्या. त्यांनी केलं नाही का? संसार केला, कर्तव्य केली, सगळं केलं, पण आसक्ती ठेवली नाही. मी ते केलं, आम्ही ते केलं, मी ते मिळवलं, ही आसक्ती नाही. हा भाव त्या ठिकाणी. आणि म्हणूनच हे स्वरूप आनंदाचा विकास जाण्यासाठी आहे. यामध्ये स्वस्थता आहे. बासरी वाजली, बासरीमध्ये प्रेम आहे. छिद्रांनी दोषाची परिपूर्णता झाली. सर्व असूनही एकाग्र होऊन समाहित होतो. अधरामृत मिळेल. याप्रमाणे वेणूचं स्वरूप तिने सांगितलं. वेणुनाम सृष्टा वीतरवीरम म्हटलेलं आहे. तात्पर्य आपण दानवीर आहात, घाबरू नका. शंकरांनी कामालाही नष्ट केलं, पण आमचा काम आपल्या चरणामध्ये केव्हाच विलीन झालेला आहे. आता आम्हाला आपल्या अमृताचं वितरण करा. भगवंताचा कृपा वर्षाव सर्वत्र सर्व काळी सर्वांना होतोय. भगवंताची कृपा आणि प्रेम काल होतं, आज नाही, उद्या नसणार आहे असं होत नाही. ते अनुभव घ्यायला शिकता आलं पाहिजे. अभ्यास आहे तो. पावलोव गणित आपल्या समोरच आहे. आणि म्हणूनच हा आदर भाव त्या ठिकाणी असला पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकाराने भगवंतानी हे स्वरूप त्यांना दाखवलेलं आहे. हे त्याच्यातलं वर्म आहे. भगवंत पुढे, गोपी पुढे म्हणू लागलेला आहे. अटति यद भवान काननन त्रुटि युगार्थ जायते त्वमया पश्चात कुटिल कुंतलम श्रीमुखंचते जड उदीक्षते पक्षकृत दृश्यान. गोपी म्हणतायत, ए भगवंता, दिवसा जेव्हा तुझ्या ठिकाणी वनामध्ये विहार करण्यासाठी जेव्हा तू जातोस, दिवसा जेव्हा वनामध्ये तू विहार करण्यासाठी जातोस, तेव्हा तू न दिसल्यामुळे आम्हाला एक क्षण सुद्धा युगासारखा वाटतो. किंवा तेव्हा जातोस तू तेव्हा आम्हाला एक युगासारखा क्षण वाटायला लागतो. एक क्षणही युगासारखा वाटतो. संध्याकाळी जेव्हा परत येता तेव्हा कुरळ्या केसांनी शोभणारे तुझं सुंदर मुख पाहू लागतो.
डोळ्यांच्या पापण्या बनवून दर्शनास व्यत्यय आला तर विधाता कसा आहे असं आम्हाला वाटायला लागतं. त्यांनी भगवंत जातानाची होणारी व्यथा आणि आल्यानंतर होणारी आनंद आणि त्याच्यामध्ये निर्माण झालेला व्यत्यय याचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. हे जे त्याचं स्वरूप आहे ते त्या तिथे सांगतायत. हे भगवंता, जर तुला त्या ठिकाणी म्हणायचं असेल तर एकच बघ, वितर वीरम नस गुणरहित परमात्मा आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे बघत असताना त्या दृष्टीने पाहायचंय हा भाग त्यांनी त्या ठिकाणी सांगितला. अटति पद भवानी, अटति याचा अर्थ असा नाही, चालत नाही. तिथे काय चालत नाहीये तर व्रजामध्ये जे तू भटकतोयस ह्याचा विचार कर. आमच्या डोळ्यासमोरनं तू जाऊच नाहीस असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. लौकिक वस्तू पाहताना डोळ्यांची उघडझाप होईल, पण अलौकिक दिव्य वस्तू पाहत असताना ती उघडझाप होऊच नाहीये अशी प्रार्थना त्या करतात. देवतांच्या पापण्यांची उघडझाप होत नाही. आम्ही सुद्धा तुझ्या दिव्य मुखाचं दर्शन करतो. ब्रह्मदेवांनी हा निमिष मात्र क्षण का केला? त्याचा मूर्खपणा तर नाही? प्रश्न करतात. ब्रह्मदेवानी निमिषाला डोळ्यामध्ये ठेवून उघडझाप करायची सारखी जी स्थिती निर्माण झाली आहे तो ब्रह्मदेवाचा मूर्खपणा आहे असं गोपी ठरवतात. कृष्ण म्हणाले देवतांचं आयुष्य फार मोठं असतं. त्यांच्या या विशेषतेमुळे त्यांच्या उन्मेषण निमिषण असणं आणि नसणं यात विशेषता आहे. तेव्हा तसं काही वाटायचं कारण नाही तुम्हाला. गोपी म्हणाल्या आमचं आयुष्य सुद्धा फार मोठं आहे. श्रुतिमाता आहेत ना त्या. आमचं आयुष्यही फार मोठं आहे. तू जेव्हा आमच्या डोळ्यासमोर नसतोस तेव्हा एक क्षण सुद्धा युगासारखा वाटतो. तो एक क्षण सुद्धा आम्हाला युगासारखा वाटतो. आम्ही अनेक युग तुझं आयुष्य भोगतो. फरक इतकाच आहे, आज तू आमच्या डोळ्यासमोर होतास, आता प्रगट हो. इतके दिवस आम्ही नुसतंच तुला आळवलेलं आहे. श्रुती माता सांगतात आम्ही नुसतंच वर्णन केलं पण अनुभव नाही. आपल्याला अनुभव घ्यायचा आहे म्हणून चिंतन करायचंय, मनन करायचंय. भगवंताच्या प्रेमामध्ये विलीन व्हायचंय. गोपींचं प्रेम अलौकिक आहे, अद्भुत आहे. एक दिवस ललिता सखींनी राधेला विचारलं, तुला रुसता येत नाही का ग? आम्हाला असं वाटतं रुसल्याशिवाय प्रेम वाढत नाही. आमची संसारातली तऱ्हा काय आहे, भांडल्याशिवाय प्रेम वाढत नाही. इथे मात्र कशी आहे, त्याच्याशिवाय नाही. श्यामसुंदरांनी रुचलं पाहिजे. राधेने विचारलं कसं रुसावं ते तरी सांगा आम्हाला. तो समोर आला की तोंड फिरवायचं, त्याच्याशी बोलायचं नाही, त्याच्याशी पाहायचं पण नाही.
आता हे शिकवावं लागलं बरं का राधेला. आणि कृष्ण समोर आले. राधा विसरून गेली हे सगळं. स्वागत करण्यासाठी गेलेली, प्रेमपूर्वक भेटली. ललिताने विचार, तू हे काय केलंस बाई? मला सगळं विचारून घेतलंस आणि तू केलंस काय? रुसायला पाहिजे होतंस. हे बघ, काय काय करायला पाहिजे मला काही कळत नाही, पण त्याची जादूगिरी अशी आहे की समोर आलं की सगळंच नष्ट होतं. अशा प्रकाराने त्यांनी त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. दुःखितस्य निशा कल्पा सुखितस्य निशा क्षणम, योग वासिष्ठ सांगतात. दुःखी माणसाला रात्र कल्पाप्रमाणे वाटते, सुखी माणसाला क्षणासारखी वाटते. गोपी म्हणतायत, तू जेव्हा आम्हाला दिसत नाही तेव्हाचे क्षण पाहिले तर ते युगासारखे वाटायला लागतात. कुटिल कुंतलम श्रीमुखम, कुरळ्या केसांनी दाटलेले तुझं मुखकमल किती सुंदर आहे. जशी मुखावर शोभा आहे तशी हृदयात असली पाहिजे. तुझ्या वियोगाने आमचा क्षण युगासारखा व्यतीत होतो. तू लपला आहेस, तिथून लवकरात लवकर आमच्या समोर प्रगट हो. उदीक्षतम, लवकरात लवकर ये, तू आमचा हितैषी आहेस. कृष्ण म्हणाले, बाबांनो, तुम्ही सगळं जे बोलताय त्यांनी मला पण दुःख होत आहे. आणि म्हणून इथे खरं म्हणजे काय झालंय, या संवादांमधनं प्रेम हृदयामध्ये असतं, ते वाणीतून बाहेर पडतं, कृतीतून नाही. केवळ संसारिक गोष्टीत कृतीतून दिसतं. तिथे दांभिकपणा असू शकतो, मार्दवता पाहिजे, शालीनता पाहिजे. वैशिष्ट्य असतं बघा. ते नातूंचा वाडा जो आहे तिथे दादासाहेब नातू होते, त्यांची बहीण होती सरोज भिडे म्हणून बेळगावला. काय वैशिष्ट्य असायचं. 5 जण भाऊ एकत्र, गंमत म्हणून सांगतात, एकत्र कुटुंब. सासूबाई त्याही 96-97 वर्षाच्या गेल्या. 95 वर्षापर्यंत घरातल्या 35 लोकांच्या पोळ्या भाकरी करत होत्या. फक्त त्यांनी पोळी भाकरी कट्ट्यावर बसायच्या, करायचं. प्रत्येकीची वाटून घेतलेली कामं. आपल्या मुलांकडे सुद्धा आया बघत नव्हता, हिला मुलबाळ नव्हतं. पण हाताला गोडी, नजरेला गोडी, बोलण्यात गोडी अशी असायची की मुलं म्हणायची, आई तू वाढू नको, काकूलाच वाढू दे. त्या बोलण्यामधून एक घास नेहमीपेक्षा जास्त करणाऱ्या सासूबाई, त्या काही नाही, गरम गरम प्रत्येकाला येईल तेव्हा. आता 35 लोक एकदम तर येणार नाही. प्रत्येकाचा उद्योग वेगळा, नोकरी वेगळी, कामाची स्थिती वेगळी. पण ती वाढायला कधी कंटाळली नाही आणि त्या करायला जमल्या नाहीत. बाकीच्यांनी करायचं, पण पोळी भाकरी, पोळी असेल तर पोळी भाकऱ्याचं वगैरे फक्त त्याच. आणि त्या म्हणायचं, मला तेवढं तरी करू दे, मला मुलं जेवली की मला बरं वाटतं. म्हणजे 70-75 वर्षाचा मुलगा काय भाग्यात गोडी असते. ती गोडी तिथे आहे
आणि तिथे प्रेमाचा उद्भव होतो, नेत्रांमध्ये ते दिसून येतं. सगळ्या मन बुद्धी चित्ताला, जीवनाच्या कणाकणाला प्रेमाने अंशतः भरवून झालेला असतो. भगवंत प्रेमाची मूर्त आहेत. अटित यद भवम अन्य कानने. दिवसा वनामध्ये विचरण केल्यावर जेव्हा त्याला पाहिल्यावर वियोगाचा एक पळही त्यांना त्या ठिकाणी युगासारखा वाटतो आणि एकदम तो आनंददायकही वाटायला लागतो त्याला संध्याकाळी आल्याबरोबर. अशा प्रकाराने त्यांनी त्यांचं हे स्वरूप सांगितलेलं आहे. सदैव भगवंताचं मुखकमल पाहावं. जे सर्वांना पाहून प्रसन्न होतं, ज्ञान होतं, आत्मस्वरूपच दिसतं. कुटिल कुंतलम, केसांना भालांना कुंतल असं म्हणतात. गोपी म्हणतात भाला तर सरळ असतो, पण हृदयामध्ये घाव होऊन जातो तेव्हा तिरका बसतो. तुझे केस कुरळेत, कुटील आहेत, जखमा करतायत, रुतलेत, म्हणून शब्द तसे त्यांनी ते वापरलेले. असं रूप त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. असं या भगवंताला त्यांनी आळवलेलं आहे. विषय पुष्कळ आहे, पण आता पुढल्या श्लोकांचा आपण फक्त आढावा घेऊ आणि आजचा विषय थांबवू. म्हणजे अपूर्ण राहिलंय असं नको, त्याचं स्पष्टीकरण होणार नाही. फक्त वाचून त्याचा अर्थ आपल्याला सांगतो. 19 श्लोक याच्यात आहेत. आत्ता आपले 16 झालेले आहे, नाही 15 झालेले. परत कधी होईल त्यावेळेला पाहू. पती सुतान्विता भारतु बंधवा नीति विलयम ते अनंतच्युता गती विदस्तवीत गीत मोहिता कितवयोषते कश्यते निशिम. हे अच्युता, आम्ही तर या ठिकाणी आलो ते आमचे पती, बंधू, बांधव, कुळाचा त्याग करून आम्ही आलो. आम्ही तुझी एक एक क्रिया जाणतोय. संकेत समजतो. तुझ्या मधुर गीताच्या मोहिनीने आम्ही येथे आलो, तुला माहिती आहे. असं असताना तिथे कपटी म्हटलेलं आहे. आपण काल कपटीचा अर्थ बघितलेला आहे. कपटीचा का म्हणायचंय त्यांना. क म्हणजे सुख आणि पटी म्हणजे पडदा. सुखाच्या पडद्याच्या आड येणाऱ्या गोष्टीला म्हटलेलं आहे. अशा रात्रीच्या वेळेला आम्हा अबलांना वाऱ्यावर सोडून देतोस म्हणून त्या कपटी म्हणाल्या. अशा पद्धतीचा तू आहेस. पुढे म्हणतायत रहस्य संवेद हृदयोदय प्रहतीसातिनं प्रेम वीक्षणं बृहद श्रीयतो वीक्षिधामते मुहूर्ति स्पृहं मुह्यति मनः. एकांतात तू मिलनाची अपेक्षा, प्रेमभाव जागृत करणाऱ्या गोष्टी करीत असतोस आमच्याबरोबर. थट्टा मस्करी करत प्रेमपूर्ण दृष्टीने आमच्याकडे धावत पाहत असतोस आणि आम्ही लक्ष्मीचं निवासस्थान असणारं तुझं विशाल वक्षस्थळ पाहत असतो.
तेव्हापासून आपल्या भेटीची लालसा वाढत आहे. अजून आमचं मन त्या विचाराने मोहित झालेलं आहे. असा विचार चालतोय. व्रजवनसकं व्यक्तिरंगते वृजन व्यंजम विश्वमंगलम तजमनाकच नस्तस्प्रामतां स्वजन हृदयजाम यन्नुपनिषदम. हे भगवंता, तुझं स्वरूप व्रज आणि व्रजवासियांनी सर्व दुःख नाहीसं करणारे, विश्वाचं पूर्ण कल्याण करणारे आपण आहात. आमच्या मनामध्ये फक्त तुझ्याविषयी लालसेने व्याधी उत्पन्न झालेली आहे. यावर थोडं तरी औषध द्या आम्हाला. नुसतंच कशाला असं ठेवलंय? जे तुमच्यात असलेलं औषध आहे ते आमच्या हृदयाचा रोग समजून आम्हाला अधरामृत द्या आणि आमच्या पुढे प्रगट हो. आम्ही दर्शनाचीच लालसा करत आहोत. पुढे त्या म्हणतायत, यते सुजात चरणांबुज स्तनेन भीतिसाम शैन प्रिय दधित्यम कर्कशेयुः तेन नाटवी मटसी व्यथते ते विचितं कुर्मादि भ्रमंती दिव्य भवदायुषम ये. हे प्रियतमा, तुझं कमलाप सारखं सुंदर कोमल चरण आहे. आम्ही आमच्या हृदयावर अतिशय हळुवारपणे ठेवून घेऊ, पण रात्रीच्या वेळी त्याच चरणांनी घनदाट जंगलामधून तू भटकत आहेस. काटे दगड वगैरे लागून पीडा होत नाही काय? आम्हाला नुसत्या कल्पनेने चक्कर येऊ लागलेली आहे, कारण आमचं सर्वस्व जीवन तूच आहेस. तूच लवकरात लवकर प्रगट हो, अशी प्रार्थना या गोपीगीतात केलेली आहे. एकूण 5 गोपीगीत आहेत. त्याच्यातलं 31वं गोपीगीत सगळ्यामध्ये श्रेष्ठ असं समजलं जातं. ह्याचा विचार व्हायला पुष्कळ काळ लागेल की एक एक श्लोक खरा एक दिवसाचा आहे, मन कमीत कमी. असे 5 अध्याय आहेत आणि उद्धव गीता ही वेगळी आहे. असं भगवंताविषयीचं प्रेम असलेलं, गोपींचं प्रेम असलेलं हे गीत आहे. भगवंत त्याच्यानंतरच्या रास क्रीडेच्या वेळेला प्रगट झालेले आहेत आणि मग त्यांचे जे त्याचे शब्द आलेले आहेत तेही त्या ठिकाणी भगवंताने दाखवून दिलेले आहेत. असा हा एक प्रकारचा गोपींचा आत्मसंवाद आहे. या वर्षीच्या उत्सवामध्ये आपण हा आत्मसंवाद अनुभवला असं मी समजतो आणि आपण तो थोडक्यामध्ये बघितला. उद्याला जन्मकाळ आहे भगवंताचा. तो आपण उडपीच्या पद्धतीने संध्याकाळीच करणार आहोत. तेव्हा संध्याकाळी आपल्या प्रवचनाच्या वेळेला यायचं. परवाच्या दिवशी मात्र तिथे 7ला कार्यक्रम असल्यामुळे आपण 4:30ला येऊया. 5:15पर्यंत काल्याचा आस्वाद घेऊया आणि थांबू 5:15 5:30 फार कारण 6ला पुढे कार्यक्रम आहे इथे, त्यामुळे त्या ठिकाणी थांबावं लागेल. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पया. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिक वरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज के जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज. भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जगत गुरु शंकराचार्य महाराज के जय. जय रघुवीर.